Shri Vishwasji Chandratre sir, Vice Chairman Honorable J.K. Sonawne sir, and Advocate Nitinji Chandratre sir, Secretary Anilji Raka sir, Joint Secretary Sanjayji Brahmankar sir, former Chairman and Senior Director Shri Vardhamanji Lunkar sir, Treasurer Shri Kishorji Tata sir. I request best choir to present Ishish Nagar. To sit on the dais. Please, sir. Please, ma'am. To present welcome song.
welcome our chief guest and parents. Please, sir. Today is our chief guest, Dr. Smita Kapadnis, NGO Dharti Foundation. Honorable Deepak Ji Sharma, Director, Iveco Company. Honorable Mrs. Jyoti Pagare, Regional Manager, Iveco Company. Our institution's Vice Chairman, Honorable J.K. Sonone. Secretary, Honorable Anil Ji Raka. Joint Secretary, Sanjay Ji Brahmankar. Treasurer, Sharad Bhau Tatar. Board of Directors, Honorable Senior Member K.S. Sonone. Honorable Rajendra Ji Bhangdiya. Honorable Subhash Ji Bhangdiya. Principal, respected S.G. Nikam sir. Vice Principal, respected J.P. Gunjal ma'am. SDO, respected N.S. Sonone sir. Coordinators, respected Nirmala Parture ma'am. Respected Manisha Aire ma'am. Teaching and non-teaching staff. On behalf of Baglan Education Society, I welcome everyone. इथे उपस्थित सर्वांना असं विचारतो की आपला पाल्य शाळेत येण्याच्या आधी व शाळेतून घरी गेल्यावर काही मातापिता आपल्या पाल्याशी मराठीतूनच बोलत असतील ना? सगळे मराठीतूनच बोलतात ना? कदाचित काही पालक आपल्या पाल्याशी ऐराण्यातूनही बोलत असतील. बोलतात ना? नाही बोलत? मराठी असे आमोची मायबोली. तर आज सुद्धा मी मराठीतनंच आपल्यासमोर बोलणार आहे. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. प्रतिसाद नाही मिळाला. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. थँक्यू. अवघ्या 22 विद्यार्थ्यांच्या छोट्याशा विश्वासातून सुरू झालेली बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल आज 1700हून अधिक विद्यार्थ्यांचे स्वप्नविश्व बनली आहे. ही वाढ केवळ आकड्यांची नसून पिढ्यानपिढ्या घडवणाऱ्या व्यक्तिमत्वांची, संस्काराची आणि उज्ज्वल भवितव्याची प्रेरणादायी वाटचाल आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य घडवताना विश्वस्त मंडळ, शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि शाळेतील प्रत्येक घटक मनापासून कार्यरत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज आपली संस्था 50व्या वर्षात पदार्पण करीत असून हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. शिक्षण धुरीणांनी रोवलेली मुहूर्तमेढ काळाच्या कसोटीवर तग धरून उभी आहे. या 50 वर्षाच्या प्रवासात अडचणी आल्या, अनेक चढउतार आले, मात्र पालक व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर संस्थेने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या शाळेतील विद्यार्थी समाजात आदर्श ठरावेत आणि शाळेचे नाव देशविदेशात उजळावे हीच आमची प्रेरणा आहे. काळानुसार संस्थेने स्वतःला बदलत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, लँग्वेज लॅब अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांचीही जिव्हाळ्याने दखल घेत स्वतंत्र टिफिन व्यवस्थाही करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध व्हावे यासाठी अतिथी व्याख्याने व मार्गदर्शक सत्रे सातत्याने आयोजित केली जातात. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि सर्जनतेला वाव देण्याची आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळेच भाषा, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी तालुका ते राष्ट्रीय पातळीपर्यंत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सायकलिंग, बॉक्सिंग व हॉकीमध्ये विभागीय व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले आमचे खेळाडू तसेच विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे विद्यार्थी ही शाळेच्या गुणवत्तेची साक्ष देत आहे. या यशाला अधिक बळ देण्यासाठी
विश्वस्त मंडळाने विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, 200 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम व बास्केटबॉल ग्राउंड उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम वॉल कंपाऊंड व भव्य प्रवेशद्वार उभारून सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे, हे आमचे स्वप्न आहे. SSC बोर्डचा उत्कृष्ट निकालामधून शाळेचा शैक्षणिक दर्जा सिद्ध झाला असून यापुढेही आपल्या शाळेचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल राहील, याची मी ग्वाही देते. विद्यार्थ्यांना त्यांच्यातले सुप्त गुण ओळखावेत व त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, म्हणूनच स्नेहसंमेलनाचा हा आनंदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आली आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आपणास सर्व मान्यवर, सन्माननीय पालक व हितचिंतकांचे अंतःकरणापासून स्वागत व मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय उपस्थित सभी महानुभाव, आदरणीय शिक्षकगण तथा मेरे प्रिय मित्रों, आप सभी का इस कार्यक्रम में हार्दिक स्वागत है. आज के शुभ अवसर पर हमें सौभाग्य प्राप्त हुआ है कि हमारे बीच ऐसे खास अतिथि उपस्थित हैं जिनका व्यक्तित्व प्रेरणादायी और कार्य समाज के लिए एक आदर्श है. It is a matter of great honor and pride for us to welcome our chief guest, Honorable Dr. Smita Kapadnis Ma'am, a woman of remarkable esteem and pioneer in both medicine and arts. A distinguished dental surgeon with over 27 years of practice, she broke traditional barrier early in career as a university topper and a bold entrepreneur. Beyond her professional excellence as a former president of Nasik Indian Dental Association, Dr. Kapadnis is a double Guinness World Record holder for her mastery of sitar and Bali painting. Her creative spirit spans across sculpting, gardening and literature. Yet, her most impactful work lies in her compassion. Through her NGO, the Dati Foundation, she has spent the last decade securing the education and future of underprivileged children. Dr. Smita Ma'am stands as a shining inspiration to our students, proving that a life lived with passion, balance, and a heart of service knows no limit. I request Honorable Vishwasji Chandratre Sir, Chairman of our school, kindly come forward and felicitate our distinguished guest, Dr. Smita Kapadnis Ma'am. Please, sir. Please, ma'am. As we celebrate talent and achievement, today we are privileged to have with us a leader who inspires young minds to dream big and aim high. We have another distinguished chief guest, Honorable Jyoti Pagare Ma'am and Mr. Deepak Ji Sharma Sir. We extend our heartfelt welcome to respected chief guest, Honorable Mr. Deepak Ji Sharma Sir, Director of Ibaco India, for gracing this occasion. We also have our esteemed chief guest, Honorable Mrs. Jyoti Pagare Ma'am. With 15 years of dedicated experience at Ibaco Sports, she has been proud to grow and lead as a regional manager.
playing a key role in shaping our presence and performance in the Indian sports infrastructure space. Throughout this journey, she has driven strategic sales growth because of her mentor and colleagues, built long-lasting client partnerships, and led high-performing teams. Her passion lies in delivering value and quality, service, and solutions that go beyond expectations. She is more aligned than ever with focus on premium quality, performance, and innovation. She is always open to connecting. इंटरनल टाकला होता म्हणून दिसत होता. This is felicitation of Team Ibaco. This is felicitation of Team Ibaco, India. Thank you, sir. Thank you, ma'am. Is to listen our honorable chief guest. I request Honorable Jyoti Pagare ma'am to interact with us. Please, ma'am. Hi. How's the Josh? Respected all the trustees, principal ma'am, parents and all dear students. खरंच खूप बरं वाटतंय मला इथे येऊन. ॲक्च्युली तुम्ही स्पोर्ट्स ग्राउंड पाहिलंय? सगळ्यांनी पहिले जोरात थँक्यू म्हणा, जोरात टाळ्या वाजवा, जोरात, इन्क्लुडिंग पॅरेंट्स. नॉट फॉर मी, फॉर युअर ट्रस्टी अँड फॉर युअर स्कूल. मी थोडक्यात सांगेन. ज्यावेळेस आम्हाला कळलं की बागलान स्कूलला स्पोर्ट्स ग्राउंड बनवायचं आहे, ओके सर, नेहमी हे 2 टायर सिटीमध्ये कोण ग्राउंड बनवणार, कोण इतका पैसा खर्च करू शकतो का? पण बागलान स्कूलने हा डिसिजन घेऊन मला चुकीचं ठरवलं आहे. कारण जो स्पोर्ट्स ग्राउंड बनवला आहे दॅट इज फॉर यू पीपल. कारण ज्यावेळेस आम्ही आलो होतो मीटिंगला, फर्स्ट मीटिंगला, त्यावेळेस आम्हाला फक्त एकच सांगितलं की मॅम आम्हाला वर्ल्ड क्लास ॲथलेटिक ट्रॅक बनवायचं आहे आमच्या मुलांसाठी. आज तुम्ही स्पाइक्स घालून इंटरनॅशनली जाऊ शकता एवढा मोठा चांगला ग्राउंड बनवला आहे. आणि हे शक्य नाही आहे इन 2 टायर सिटी. अँड आय एम रिअली प्राऊड टू हॅव यू टू प्ले इन आर दिस ग्राउंड. आणि हे फक्त शक्य होतं ह्यांच्यामुळे. सो थँक्यू सो मच टू ईच अँड एव्हरी ट्रस्टी, प्रिन्सिपल मॅम, इवन स्पोर्ट्स ऑफिसर्स, आर्किटेक्ट मॅम, सर्वांना. आणि थँक्यू सो मच सर, मला तुम्ही आज अपॉर्च्युनिटी दिली. हे तुमचं खूप छान खूप छान, आम्हाला खूप बरं वाटतं आहे मला. आय नेव्हर एक्सपेक्टेड अँड आय थिंक दिस इज माय फर्स्ट अपॉर्च्युनिटी ॲज अ चीफ गेस्ट इन द स्कूल. आणि ही तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली आणि मला फार मोठा सन्मान दिल्यामुळे थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि हे त्यांचं विजन आहे, सो प्लीज ऑल दी बेस्ट. ठीक आहे, बाय. Thank you, ma'am, for your invaluable guidance. Ma'am, you are not just a guest, but a source of inspiration and positivity for us.
Now, may I request our distinguished Chief Honorable Dr. Smita Kapatis ma'am to address the meet. Please, ma'am. Respected trustees, honorable principal, respected teachers, dear parents and my dear students, a very good evening. खरं पाहिलं तर इथे आज मी उभी आहे हा एक सन्मान जरी असला तरीसुद्धा एक दिल के करीब अशी ही गोष्ट आहे. कारण एवढ्या सुंदर सोहळ्याला मला इथे यायला मिळालं आणि मला संधी दिली त्याबद्दल तर मी सर्व ट्रस्टी आणि सर्व डिग्निटरीजचे तर आभार नक्कीच मानेन. पण इथे येऊन आज तुमच्यासमोर चीफ गेस्ट म्हणून मी जी आज उभी आहे याच्यात मला दुसरा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे काय तर माझे पती म्हणजे माझे हजबंड या शाळेचे वन ऑफ द ॲल्युमिनीज आहेत. आणि अशा काळामध्ये इथे सटाण्यासारख्या ठिकाणी इंग्लिश मीडियम ही सगळ्यात प्रथम झालेली इंग्लिश मीडियम इथे सटाणामध्ये त्यांच्या वेळेस तयार झाली आणि तेव्हा ह्या शाळेचे पहिली बॅच स्टुडंट्स होते. त्यामुळे इथे येण्याचा आनंद आणि त्याच्याबद्दलचा अभिमान हा नक्कीच जास्त आहे. दिस स्कूल वॉज फर्स्ट इंग्लिश मीडियम स्कूल इन सटाणा विलेज. अँड आपण जेव्हा विचार करतो की त्या एरामध्ये म्हणजे आज त्या गोष्टीला जसं आज तुम्ही सांगताय की तुमच्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाली आहे तर तेवढं 50 वर्ष आपण जेव्हा मागे जाऊन विचार करतोय की सटाण्यासारख्या ठिकाणी इंग्लिश मीडियम सुरू करणे ही कन्सेप्टच खरं पाहिलं तर किती छान होती की अशा ठिकाणी मुलांना पुढे येण्यासाठी ज्या लोकांनी तेव्हा प्रयत्न घेतले मग ते टीचर्स असो ट्रस्टीज असो कोणी असो पण त्यांनी जेव्हा ही कन्सेप्ट आणि हा विचार मांडला हाच खरं पाहिलं तर खूप उदात्त विचार होता. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अतिशय उत्तमोत्तम आणि उच्च प्रतीचे असे स्टुडंट्स या शाळेने दिले आहेत की जे आज फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा स्वतःची प्रतिमा उजळवत आहेत. थ्रू दिस इन्स्टिट्यूशन मेनी जनरेशन्स ऑफ स्टुडंट्स हॅव स्टेप्ड आउट कॉन्फिडेंटली. मेनी हॅव अचीव्ड व्हेरियस सक्सेस. आणि नुसतं सक्सेस नाही तर ह्या शाळेने काय जपलं असेल तर ते मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतं ते म्हणजे माणसाच्या व्हॅल्यूज, डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, रिस्पेक्ट आणि करेज ऑफ थिंकिंग बिग. ह्या सर्व गोष्टी शाळेने खरं पाहिलं तर मुलांना दिल्या आणि त्या प्रत्येक स्टुडंटच्या पुढच्या आयुष्यात जे काही त्यांनी प्रोग्रेस केले त्याच्यातून त्या व्हॅल्यूज आज पूर्णपणे प्रतीत होत आहेत. मी खूप वेळा माझ्या मिस्टरांकडनं ऐकलं आहे की शाळा काय कंडिशनमध्ये तेव्हा त्यांनी सुरू केली, टीचर्स कुठून मागवले गेले आणि टीचर्सने काय डेडिकेशनने इथे काम केलेलं आहे याच्या खूप गोष्टी पण मी ऐकल्या. आणि त्यामुळेच आज इथल्या सर्व स्टुडंटला म्हणजे त्या काळातल्याही म्हणेल किंवा आत्ताच्याही म्हणेल आत्ताही मी पूर्ण शाळेचं हे जे पालटलेलं रूप बघते आहे ते खूप सुंदर वाटतं आहे. म्हणजे अगदी मला शाळेत वेलकम करण्यापासून एस्कॉट करण्यापासून तर आत्तापर्यंत जे सर्व तुम्ही विद्यार्थ्यांनी अक्षरशः ही छोटी छोटी मुलं जी गात होती स्वागतगीत गात होती ते सुद्धा किती प्रिसिजन आणि किती परफेक्शनने त्यांनी गायलं हे पाहून खरंच मन भरून आलं. तुम्हाला आत्ता माझ्या इंट्रोडक्शनमध्ये जसं सांगितलं असेल की मी एक NGO चालवते. NGO म्हणजे सामाजिक संस्था. धरती फाउंडेशन नावाची एक NGO मी गेली 10 वर्ष चालवती आहे मी आणि माझे पती. तर स्टुडंट्स यू आर रिअली लकी कारण आम्ही ज्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ह्या NGO मार्फत जेव्हा मुलांना आम्ही आज शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ज्या परिस्थितीमध्ये हे मुलं आहेत मी बऱ्याच शाळा बघितल्या आहेत, इंग्लिश मीडियम बघितल्या आहेत, मराठी मीडियम बघितल्या आहेत ज्यांना आम्ही आज मदत करतो आहोत. टोटल साधारणपणे 45 ते 50 मुलं आज आमच्या अंडर आहेत आणि त्यांना आम्ही दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देतो आहे. आणि ही सर्व मुलं अशी आहेत की त्यांना वडील नाही आहेत किंवा आई वडील दोघंही नाही आहेत. आणि अशी मुलं जी शिकता आहेत किंवा त्यांच्या शाळांच्या कंडिशन्स ज्या आहेत तर त्यांचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो आणि जेव्हा मी आज तुमच्या शाळेमध्ये येते आहे तर तुम्ही सगळ्यांनी खरं पाहिलं तर तुमची स्वतःचीच पाठ थोपटायला पाहिजे की तुम्ही इतक्या सुंदर आणि छान शाळेमध्ये शिकत आहात.
तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. पण जरी काहीही प्रतिकूल परिस्थिती असतील, काहीही गोष्टी खराब असतील, तरी तिथेही थोडंसुद्धा न डगमगता पुढे जाण्याची जर जिद्द असेल, मेहनत करण्याची जिद्द असेल, तर तुम्ही नक्की करू शकतात. याचं उत्तम उदाहरण मला सांगावंसं वाटतं की आमची मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावातील एक विद्यार्थिनी आहे. तिचं अक्षरशः झोपडी वजा घर आहे, म्हणजे झोपडीच म्हणू शकतो आपण त्याला. अशी विद्यार्थिनी आज इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्ट झालेली आहे. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटू शकतं की फक्त एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कशाच्या जोरावर हे सगळं त्यांनी यश संपादन केलं असेल. तर ते प्रामुख्याने जर तुम्हाला खरंच काहीतरी आयुष्यामध्ये अचीव करायचं आहे, काहीतरी तुम्ही गोल ठेवला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जिद्दीने चिकाटीने जर कंटिन्युअस काम करत राहिले तर नक्कीच ती गोष्ट तुम्ही साध्य करू शकतात. आणि आमच्या धरती फाउंडेशनने त्या गोष्टीसाठी त्या मुलीच्या या जिद्दीला सलाम करत आणि तिला मदत करत आज तिच्या यश संपादन करण्यामध्ये मदत केली. मला तर असं वाटतं की ज्या कोणी आता मुली इथे उभ्या बसलेल्या आहेत यांना सगळ्यांना मी सांगू इच्छिते की मुलींनी त्यांचं स्वतःचं इंडिपेंडंट होणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. ज्या मुलीचा मी आत्ता उल्लेख केला त्या मुलीचा भाऊ खरं पाहिलं तर घरातला मोठा म्हणजे मोठा व्यक्ती आहे, तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने, पण तरीसुद्धा तो काहीच करत नाही आणि आज ती मुलगी वेगळं काहीतरी करून दाखवते. बऱ्याच ठिकाणी आम्ही असंही बघितलं, द्याने गाव आता आमचंच जवळचं नामपूर जवळचं द्याने गाव आहे, तिथे खूप वेळा असं लक्षात येतं की बहीण भाऊ जर शाळेत असतील तर बहिणीला शाळेत जायला सांगत नाही. आजच्या काळातही ही गोष्ट घडती आहे. खरं पाहिलं तर हीच खंत आहे. का तर त्या बहिणीने आईला शेतमजुरीमध्ये मदत केली पाहिजे आणि मुलाने शिकलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी त्या मुलीला शाळेत पाठवलं जात नाही. तर ही परिस्थिती बदलण्याची खरी पाहिली तर गरज आहे. आणि याला काही अंशी मी म्हणेल की त्या मुली जबाबदार आहेत. का आहेत तर त्यांनी स्वतः आपण काहीतरी केपेबल होऊ शकतो, काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊ शकतो हा जर त्यांनी विचार केला आणि जर ते पुढे गेल्या तर नक्कीच ते यश संपादन करू शकतील. मला माझ्या शाळेमध्ये माझ्या शिक्षकांनी एक गोष्ट सांगितलेली होती. गोष्ट म्हणजे एक आपण म्हणूया एक वाक्य होतं, ते तुम्ही सगळ्यांनी पण लक्षात ठेवा असं मला वाटतं. स्टार्ट वेअर यू आर with what you have, make something of it and never be satisfied. जे काही तुम्हाला मिळतंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येऊ शकतं याचा विचार करा आणि त्या गोष्टीला जोपर्यंत तुम्हाला ते अचीव होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी लढत राहा आणि मिळालं तरीसुद्धा त्याच्यात एक्सलन्स मिळवायचा प्रयत्न करा. कारण काय आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहतात तेव्हा ती कुठली असो, वेदर इट इज युअर स्टडी, युअर हॉबी, एनिथिंग यू लाईक, फोकस ऑन इट अँड ट्राय टू गेट एक्सलन्स इन दॅट थिंग. आज गेली 27 वर्ष मी डेंटिस्ट म्हणून काम करते आहे, नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते आहे. पण डेंटिस्ट्री बरोबरच मी खरं पाहिलं तर सर्व लोकांमध्ये म्हणजे माझ्या कलिग्समध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये आणखी एका गोष्टीने ओळखली जाते, ते म्हणजे माझ्या आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा माझ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमुळे. कारण का तर त्याच्याबद्दलची जी कन्सिस्टन्सी आहे ती बऱ्यापैकी मेंटेन ठेवण्यात यश आलेलं आहे. गेली 17 वर्ष मी गणपतीची मूर्ती स्वतः हाताने घडवती आहे. गेली 22 वर्ष मी संगीताची सेवा करते आहे आणि गेली 10 वर्ष मी सोशल वर्क करते. हे सर्व सांगण्यामध्ये मला स्वतःची महानता सांगायची नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल पॅशनेट असाल, जर ती गोष्ट अचीव करण्याचं किंवा तो गोल अचीव करण्याचं मनात पूर्णपणे विचार पक्का केलेला असेल आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करून किंवा फोकस करून जर काम केलं तर नक्कीच ते सक्सेस तुम्ही अचीव करू शकता. So always remember, a passionate approach towards your life and your activities will give you success and immense pleasure. Thank you for giving me this opportunity to be a part of this meaningful celebration. I thank you all the trustees, all chairmen, all dignitaries on the dais. Thank you very much. Have a good evening. Thank you, ma'am, for
for your truly inspiring words. Your presence is gift and your words are guide for us to future. Now we begin the prize distribution ceremony. To celebrate the outstanding achievement of our students, we have the most awaiting moment of our gathering, the announcement of Best Student of the Year. This award recognizes not just academic excellence but character, dedication and positive influence of our school community. With great pride, the Best Student of the Year from primary section goes to let's just declare. He is Master Swaraj Sakar Kapadnis from grade 3rd Mogra. Anyone guesses? She is. Okay, let me tell. She is Miss Kanak Sandeep Patil from 7 Jasmine. I request Smita Kapadnis ma'am to hand over the prize. Please ma'am. The girl which I have received is the best singer of best school. The students like you. And now, from senior section is. Can you guess? Okay, can I give a hint? She is the proud head girl of the school. Yes, you are right. She is Miss Shravani Amol Sonavne from 9 Jasmine. I request Honorable Jyoti Pagare ma'am to hand over the prize. Please ma'am. Students like you deserve it. You are punctual and honest and hardworking. I think that you must have got inspiration. Might next year you be the standing on the stage. Now, it's time to honor the students of Golden Jubilee Diary Writing Competition. So, the student from junior group is Ishwari Sunil Nikam from class 7 Jasmine, and she has won 1100 rupees as cash prize. I request Honorable Mr. Dipakji Sharma sir to hand over the prize. Please sir. The judges were deeply impressed and a diary that truly captured the spirit of our Golden Jubilee year, receiving a cash prize of rupees 1100. The senior group winner is Aliza Majid Mansuri from class 9th Mogra. I request Honorable Smita Kapadnis ma'am to hand over the prize. Please ma'am. A massive round of applause, please. Thank you, ma'am. So here we conclude our formal program. And now, it's time to move towards favorite cultural night. So, may I request all the guests to have their reserved seats, which are arranged in front of the stage. Please, sir. Please, ma'am. प्रणम्य शिरसादेवं
गणेशं गौरीपुत्रं विनायकं भक्तवासं स्मरे नित्यम् आयुः समसिद्धेः. Some beginnings are announced and some beginnings are filled. Today is not just the start of program, it is the awakening of energy. आजचा हा क्षण म्हणजे केवळ सुरुवात नाही तर परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे आणि प्रत्येक मंगल आरंभ गणरायाच्या स्मरणानेच. कहते हैं शुरुआत अगर शुभ हो तो सफर अपने आप यादगार बन जाता है. So before lights shine brighter and performances take on, let us create an Arambha, a beginning filled with devotion and power. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात निर्विघ्नपणे व्हावी यासाठी आपण बुद्धी आणि समृद्धीचे देवता विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्मरण करतो. देवा श्री गणेश, देवा श्री गणेश, देवा श्री गणेश, देवा श्री गणेश. ज्वाला से चलती है आंखों में जिसके और दिल में तेरा नाम है. परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे. करता साया तेरा देवा श्री गणेश, देवा श्री गणेश, देवा श्री गणेश. हा आरंभ समर्पित आहे विघ्नहर्ता श्री गणेशाला. जो हर शुरुआत को आशीर्वाद बना देते हैं. The one who turns obstacles into opportunities and beginnings into blessings. Feel the devotion, feel the rhythm. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया फोर्थ लोटसच्या भक्तांचे. गणपती बाप्पा
सुंदर परफॉर्मन्स हो. No request needed. Moments like these deserves applause on their own. बोला मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा. गणपति बाप्पा हमारे विघ्नहर्ता है. पिछले 50 सालों में न जाने कितने ऐसे challenges और obstacles आए होंगे, but the school stood firm in every storm and in every happiness as well. And today it has reached to the top. So here we have a flashback of many more such events. Let us have a look over a documentary of these 50 years. I request Honorable Chief Guest, respected parents and my dear friends to watch and enjoy this documentary carefully and silently because it is going to present the history of best school. The school has made documentary on the 50 years. We are going to see the same. डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा ये ग रामाच्या बाणाचा लय ग बाणाचा त्याने सर्जाचे हो नाम जोडी त्याने सर्जाचे हो नाम जोडी कान हाती हाती घोडी माझ्या राजार पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजार. मराठी लोकसंगीतात निसर्ग, सौंदर्य आणि लय यांचा सुंदर संगम आढळतो. मोराचा डौल त्याची शान आणि नृत्यातून व्यक्त होणारी चैतन्यपूर्ण ऊर्जा हे सर्व आपल्याला मंत्रमुग्ध करते. अशाच निसर्ग सौंदर्याची आणि मराठमोळ्या ठेक्याची अनुभूती देणारे, सर्वांना परिचित व मनाला आनंद देणारे जुने एक लोकप्रिय गीत आता आपल्या समोर सादर होणार आहे. पायलटचे आनंद विमान चालवण्यात, ड्रायव्हरचा आनंद गाडी चालवण्यात, शिक्षकाचे आनंद शिकवण्यात आणि शेतकऱ्याचे आनंद बैल हाकलण्यात. दुसरा कॅमेरा पण टाकून दिला होता. जीवा शिवाची बैल जोडे ही फक्त बैलांची जोडी नाही, एकमेकांशिवाय पूर्ण असलेली साथ, विश्वास, मेहनत आणि आयुष्यभराची साथ. तर चला मग मंडळी, बोलूया आपल्या फर्स्ट रोजच्या शेतकरी बांधवांना.
अन गाडी घुंगराची आली भारतीय संस्कृतीत बैलाचे स्थान अनन्यसाधारण आहे. शेतकरी आणि त्याचा बैल म्हणजे आपले खरे अन्नदाता. मग ऑडियो एक ऐसी सोसाइटी जहाँ समस्या छोटी हो या बड़ी, चर्चा हमेशा फुल ऑन होती है. यही ना तो जेठालालनी किस्मत खराब छे, ना तो पोपटलालनी शादीनु प्रश्न छे. यहाँ बस हंसी और मस्ती है. यहाँ हर दिन एक नई कहानी होती है. कभी जेठालाल की कंफ्यूजन तो कभी भिड़े सरकार डिसिप्लिन मिशन. बापूजी भी आएंगे धोती संभालते हुए. और टप्पू सेना शोर मचा. अरे शोर नहीं बाबा, शोर. ओके ओके, काम डाउन सम्यक. दिस इज गोकुदाम, नॉट बिग बॉस हाउस. So ladies and gentlemen, get ready for power pack performance. गोकुदाम की मस्ती और एनर्जी की रंग में अब एंट्री होने वाली है थर्ड लोटस के टैलेंटेड बच्चों के संग में. प्रॉब्लम है, अंदर सोल्यूशन है. अरे टप्पू के पापा उठिए, उठिए ना. अरे जागिए टप्पू के पापा, उठिए. टप्पू के पापा. मुझे सोने देना भाई, शांति से जरा. सोसाइटी की सभी बहनें शॉपिंग के लिए जाने वाली है. तो क्या पैसा चाहिए? नहीं नहीं, वो तो है मेरे पास. आपके लिए कुछ लेकर आऊं? कोई जरूरत नहीं है फालतू खर्चा करने की. फालतू खर्चा मैं करती हूँ कि आप करते हो? मैं फालतू खर्चा करता हूँ? क्या फालतू खर्चा किया मैंने? पिछले साल आपने आग बुझाने की जो मशीन ली थी वो अभी तक वैसी की वैसी पड़ी है. कुछ उपयोग हुआ उसका? अरे डोबी, उसका उपयोग करने के लिए क्या मैं घर में आग लगाऊं? नहीं, कुछ नहीं बोलना है भगवान को.
एक और कप चाय देना। एक कप क्यों, पूरी बाल्टी भर के चाय लेकर आ भाई, तू चाय से ही नहा ले। आइडिया अच्छा बापू जी, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ। अब देखो तो चाय चाय चाय। गांधी जी बन, गांधी जी की तरह बकरी का दूध पीना शुरू कर दे, सेहत के लिए अच्छा होगा। काका चाह दिया, काका चाह दिया, काका चाह दिया, काका चाह दिया, 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 सगळ्यांनी कटिंग केलं चाह दिया, 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 बासुंदी चाह दिया, मसाला चाह दिया, अदरक चाह दिया, गुळाचा चाह दिया, इराणी चाह दिया, चॉकलेट चाह दिया, मलाई चाह दिया, विसरू नका टपरी हॉटेल कुठे बी चाह प्या, सकाळी चाह प्या, दुपारी चाह प्या, संध्याकाळी चाह प्या, रात्री बी चाह प्या, येताना जाताना कुठे बी चाह प्या. गुड मॉर्निंग जेठाजी. हो गया सूरज भगवान के जलन पर. हाँ, आप लेट हो गए. है अपना दिल तुम्हारा, न जाने किसी पे आएगा, है अपना दिल तुम्हारा, न जाने किसी पे आएगा. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही ना समझा. हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही ना समझा. बहुत भूला है बेचारा, न जाने किस पे आएगा, है अपना दिल तुम्हारा, न जाने किस पे आएगा. जरूरत नहीं है सितारों की, जरूरत नहीं है यारों की, एक दोस्त चाहिए आपके जैसा. थैंक यू. एक दोस्त चाहिए आपके जैसा जो वाट लगाए हजारों की. But the message was strong and meaningful too. Yes, comedy with purpose, that real talent. You made us laugh and also made us think. Confidence level so high कि सोडी भी बोले आज गैरेज बंद, पहले तालियों का आनंद. आज जेठालाल भी बोलेगा जे आज जलेबी फाफड़ा नहीं बेस्ट का फन फेयर एंजॉय करेंगे.
स्टेज पर जो झोला उठा के चले, बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले, छोटे छोटे शहरों से खाली